आणि संध्याकाळी 12 किलोमीटर पळायचो, थोड्याच टाळ्या आल्या. तर थोडक्यात कार्डिओ जास्त सुरू होता, खाणं हळूहळू बदलत गेलं. त्याच्यात खूप अत्यंत सायंटिफिकली केलं. तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की हे धोका नाही का ह्याच्यामध्ये, किंवा त्रास होत नाही का हे केल्यामुळे. तर जर तुम्ही गायडन्स शिवाय केलं, डॉक्टरला न विचारता गोळ्या घेतल्यानंतर जसा त्रास होतो, तसंच योग्य मार्गदर्शक नसेल तर या गोष्टींच्या वाट्यालाही जाऊ नये. असं काहीतरी अघोरी करू नये. हे अनयुज्युअल आहे अघोरी म्हणण्यापेक्षा. हे काही रोज करण्याची ही गोष्ट नाही. मी सुद्धा परत करेन का याविषयी शंका आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की असं होऊ शकतं 2 महिन्यात 15 किलो वजन कमी केलं, हे फार युज्युअली नेहमी होणारी गोष्ट नाही. त्याच्यासाठी अत्यंत सायंटिफिकली रोजच्या रोज मी काय खाल्लं, किती झोपलो, किती तास झोपलो, किती विश्रांती घेतली, मी ह्यावरनं माझा व्यायाम ठरायचा. जरा जरी माझी 1 तास झोप कमी झालेली असली तरी माझा व्यायाम आणि आहार बदलायचे सर, कारण फार महत्वाची गोष्ट आहे विश्रांती ही. सांगायचा मुद्दा हा की अत्यंत काटेकोरपणे ही गोष्ट केली गेली आणि म्हणून मला काहीही इजा न होता, कारण मला शूट करायचं होतं ना, 15 दिवस शूटिंग करायचं होतं. नुसतंच काय वजन वाढवायचं आणि कमी करायचं आणि फोटो काढायचे होते असं नव्हतं. शूटिंग करायचं होतं. तर तो माझा स्टॅमिना टिकला पाहिजे. नाच्या झाल्यानंतर माझी स्किन कातडी तशी दिसली पाहिजे, याच्यावर सुद्धा त्या आहाराचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार केलेला होता की ही स्किन कशी ग्लो होईल, कशी दिसेल. तर इतका बारीक सारीक त्यांनी विचार करून हे सगळं आम्ही काय म्हणूया त्याला, जे मी पहिलं आव्हान म्हणालो, शारीरिक आव्हान, ते आम्ही पार करू शकलो या सगळ्यामुळे. पण या सगळं क्रेडिट शैलेश परोळेकरांचं आहे असं मला वाटतं. त्यांनी जे एवढं सांगितलं तेवढं मी केलं, तेवढंच माझं क्रेडिट आहे. मला